नमस्कार, मी पी.बी. कोकरे। आज सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिला आणि तो विकास पाठक हिंदुस्थानी भाऊ या नावाने गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाने त्याला मोठा करायचं काम केलं आणि आज तो उपरा शेवटी मराठी माणसावरती परतला आणि परतला म्हणजे काय केलं, आज कोल्हापूरचा जो विषय आहे तिथला जो हत्ती होता तो गुजरातमध्ये नेण्याचं काम केलं आहे। त्यामुळे तिथल्या स्थानिक जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तो उद्रेक झालेला आहे। त्यांच्या भावनेशी खेळल्या गेल्यामुळे तो उद्रेक आज चव्हाट्यावरती आला। त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे केले। मग तो सरकारचा आणि त्यांचा विषय आहे ना, सरकार बघून घेईल ना। सरकारने जर हत्ती पुन्हा जर त्या कोल्हापूरमध्ये आणायचं असेल तर आणून देईल, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। पण तुला त्याच्यामध्ये उडी घ्यायची काय गरज होती? आणि उडी घेतलीच ती घेतलीच। त्या कोल्हापूरवासियांना असं बोलतोस तू की वडापाव बिर्याणीसाठी लाचारीगिरी करतात निवडणुकीसाठी आणि भूक खाती आहे क्या, भोसडी के इनके माका भोसडा अशा म्हणून तू घाणेरड्या शिव्या देतो। अरे आमच्याकडे तुझ्यासाठी अनेक शिव्या आहेत। मी तर कोकणी आहे, सिंधुदुर्गामधला। माझ्या तोंडातून अशा शिव्या येतील ना तुझ्या कानाला भोकं पडतील, पण तू ऐकूही शकणार नाही। पण आमची ती संस्कृती नाही। आजपर्यंत आम्ही त्या घाणेरड्या आणि गलित शिव्या सोशल मीडियावरती देऊन पोट भरायचं काम केलेलं नाही। तू ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या जीवावरती, इथल्या स्थानिकांच्या जीवावरती स्वतःचं पोट भरायचं काम केलं आणि पोट भरून आज तुला अंबानीसाठी पुळका सुटला। तू म्हणतो कट्टर सनातनी अंबानी आहे, त्याबद्दल तुला त्याचा अभिमान आहे। तो तुझा बाप असेल ना, तो तुझा प्रश्न आहे। तू आमच्यावरती त्याला का लागतोस? महाराष्ट्र लुटायचं काम केलेलं आहे त्या अंबानीनी, त्यामुळे आम्ही त्याला महाराष्ट्राचा लुटेरा चोरच म्हणणार। तो तुझ्यासाठी मोठा असेल तो तू घेऊन बस, पण माझ्या कोल्हापूरवासियांना तू शिव्या घालायचं बंद कर आणि ज्या शिव्या घातलेल्या आहेत त्याची प्रथमतः तू माफी माग। जोपर्यंत तू माफी मागत नाही तोपर्यंत असा सोशल मीडियावरती प्रत्येक कोकणी माणूस असेल, प्रत्येक कोल्हापूरवासी असेल आणि ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस असेल तुला जोड्याने हाणायचं काम करणार आणि ते जोड्या तुला खाव्या लागणार, कारण वर तोंड करून तू बोलूही शकत नाही। आज कोल्हापुरातली जनता जी आहे त्या हत्ती आणण्यासाठी जे उद्रेक करतायत, जे आंदोलनं करतायत, जे रस्त्यावर उतरतायत, त्या सर्वांच्या सोबत आमचे सारखे खमके उभे आहेत। त्यांना कोणी हटवू शकत नाही आणि त्यांचाच विजय होणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। हिंदुस्थानी भाऊ, आजपासून तुझं नाव भाडखाऊ भाऊ म्हणून आम्ही घोषित करतोय।